तर आज एकाच दिवशी ठाकरे आणि मोदी हे संभाजीनगरमध्ये असणार आहेत। दुपारी 2 वाजता पंतप्रधान मोदींची संभाजीनगरमध्ये सभा पार पडेल, तर संध्याकाळी ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि आपण त्याच सभेच्या मैदानावरती आहोत। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीचं भव्य दिव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा राहणार आहेत। महायुती विजय निर्धार सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे आणि नरेंद्र मोदी हे जवळपास 1 वाजेच्या सुमारास संभाजीनगरमध्ये दाखल होतील असं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर या सभेला सुरुवात होणार आहे। साधारण 12 ते 4 अशा पद्धतीने या सभेच्या समोरील जो महामार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या सभेसाठी जवळपास 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि आज दुसरी सभा जी आहे ती उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरमध्ये संध्याकाळी होणार आहे। या दोन सभा प्रमुख नेत्यांच्या असल्यामुळे संभाजीनगरचं राजकीय वातावरण काहीसं ढवळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही नेते कुठल्या मुद्द्यांना हात घालणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। उत्सुकता तर लागलेली आहेच, मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन अबोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।